गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही वापस निघालो होतो कोल्हापूरसाठी. म्हणून आम्ही असा एस टीचा वेट करत होतो आणि मी असा व्हिडिओ कॅप्चर करत होती. आणि तिथे ना लाल चणे, वटाणे, बरंचसं काही खाऊंसाठी विक्रेते आले होते. मग तेही आम्ही परचेस केलं. त्यानंतर आम्हाला एस टी लागली, जे की आम्हाला डायरेक्ट कोल्हापूरला ड्रॉप करणार होते. जायचं म्हणतं नव्हतं, कारण की 5 दिवस राहिलं होतं. तर असं वाटत होतं की अजून राहिलं पाहिजे, पण जावं तर लागेलच ना. त्यांना पण सारखे जॉबवरून कॉल येत होते की बरेच दिवस झाले तुम्ही सुट्टीवरती आहात. घरी आल्या आल्या मला राडा बिलकुल नाही आवडत. घरी आल्या आल्या पहिले मी किचनची क्लिनिंग करायला घेतली. सगळे भांडे काढले, सगळं सगळं साईडला काढून मस्त स्वच्छ करून घेतलं. कारण की जवळ स्वच्छ असणार नाही त्यावर मला स्वयंपाक करण्याची इच्छा होणार नाही. आणि ह्यांनी केला माझ्यासोबत स्कॅम. मला बोलले की आज आपण बरेचसे थकून आले तर तू काय बनवू नको, मी पार्सल आणतो म्हणून. आणि नंतर थोड्या वेळाने जशीच माझी क्लिनिंग संपली, मी बोलली चला आता काही काम नाही आहे मला, मी फोन बघणार. तेवढ्यात मला सगळं भाजी वगैरे आणून दिली आहे आणि मला बोलली की भाजी बनवच म्हणून. तर मग रेडी झाली. मग मी आता काय स्वयंपाक करावाच लागेल. मग बनवली मस्त भाजी. आणि मग ह्यांनी माझ्यासाठी खाऊही आणला होता, चिकन 65 खूप छान होतं. त्यानंतर मी लागली प्रिपॅरेशनला. मस्त वांग्याची भाजी बनव बोललेले हे. तर भरून वांगी ही एक माझी युनिक रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही टाकायचं नाही आपल्याला. खोबरं, जिरे, कोथिंबीर हे मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, शेंगदाण्याचा कूट असा मस्त मसाला करून घ्यायचा आहे. नंतर तो ना वांग्यामध्ये स्टफ करायचा. आणि ना हे जे वांगे घेतलेत ना मी, ते ग्रीन कलरचे आहे. इथे कोल्हापूरमध्ये त्याला वरणा वांगे बोलतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते. त्यानंतर स्टफ करून घेतला, तेल घ्यायचं, त्यामध्ये ते सोडायचं आहे. आणि तो आपला जो राहिलेला मसाला होता तोही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ते 5 मिनटं वांगे वाफवून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं कालवण हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. छान झालं ते वांगे. थँक्स फॉर वॉचिंग.